न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। धनंजय मुंडेंनी माझ्या हत्येचा कट रचला असा आरोप मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी केलाय। तर मला ठार मारण्यासाठी 2.5 कोटी रुपयांची सुपारी देण्यात आली होती। आज ही वेळ माझ्यावर आली, उद्या इतर नेत्यांवरही येईल, त्यामुळे हा विषय गांभीर्याने घेण्याची गरज आहे। माझ्यासह इतर अनेक नेत्यांबद्दल संशयित आरोपींकडे माहिती आहे, त्यांनी सावध राहणं गरजेचं आहे। जो व्यक्ती स्वतःच्या बहिणीविषयी वाईट बोलू शकतो अशी प्रवृत्ती राजकारणातून संपवली पाहिजे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याकडे लक्ष दिलं पाहिजे। माझ्या गाडीचा अपघात करत मला ठार मारण्याचा प्रयत्न होता असा आरोप मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी केलाय। बीडचा कांचन नावाचा माणूस आहे, तो धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता आहे। धनंजय मुंडे यांनी माझ्या विरोधात हे षडयंत्र रचण्याचं काम केलंय। मराठा समाजाच्या नेत्यांनी हा विषय गांभीर्याने घेणं गरजेचं आहे, कारण वेळ तुमच्यावरही येणार आहे। माझे तुमचे मतभेद असले तरी हा विषय गंभीर आहे। करणाऱ्यांपेक्षा करून घेणारा सर्वात जास्त महत्त्वाचा आहे असं मी मानतो। मनोज जरांगे पाटील म्हणाले की अशा वृत्तीचा आपल्याला न्याय नाट करावा लागेल। आरक्षण राजकारण हा विषय वेगळा आहे, पण जीवावर उठणं हा विषय खूप गंभीर आहे। आपण जर सावध नसतो तर यांचा बाप ठरला नसतो असंही जरांगे यांनी म्हटलंय। जरांगे पाटील म्हणाले की बीडच्या कार्यकर्त्यांना संशयित आरोपींना सोबत परळीला नेलं। मुंडेंनी त्यांच्यासाठी बैठक सोडली आणि या दोघांची भेट घेतली। मागे यांचे 2 कोटी रुपयांमध्ये ठरले आणि 50 लाख रुपये ठरले असं ते म्हणाले। यापूर्वी त्यांनी 6 कोटी रुपये असेच नासवलेत। यानंतर त्यांचे घातपाताचे सत्र सुरू केले। धनंजय मुंडे यांनी हे करायला सांगितलं हे आरोपींना माहीत आहे। काही जमला नाही तेव्हा संभाजीनगरच्या झालटा फाट्यावर धनंजय मुंडे या आरोपींची वाट पाहत थांबले। हे खरं आहे की खोटं आहे हे तुम्ही शोधा। यावेळी त्यांनी तिथे चर्चा केली, मी तुम्हाला गोळी औषध देतो। हे आरोपी भाऊबीजेच्या दिवशी त्यांना भेटले। अंतरवालीमध्ये बडे नावाचा कोणीतरी यामध्ये सहभागी आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।